मतदार यादीनंतर आता बुलढाण्यात प्रभाग रचनेमध्ये सुद्धा गोंधळ। एकाच कुटुंबात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचे विभाजन, वेगवेगळ्या प्रभागाच्या मतदार यादीत नावे। मतदार यादीमध्ये दुबार नावे आणि मृतांचीही नावे असल्याने मतदार यादीचा घोळ सर्वश्रुत आहे। अशातच आता बुलढाण्यात अंतिम प्रभाग रचनेत देखील गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे। एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईची नावे हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीत विभागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बुलढाणा शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहणारे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचे नाव यादी भाग क्रमांक 218-2 अनुक्रमांक 851 वर असून त्यांच्या पत्नी उर्मिला रोठे यांचे नाव तुकाराम मुठे लेआउट मधील प्रभाग क्रमांक 1 यादी भाग क्रमांक 215-5 नुसार मतदार यादी क्रमांक 2802 क्रमांकावर आले आहे। त्याचप्रमाणे दीपक रोठे, बहीण सुषमा रोठे आणि आई निर्मलाबाई यांनाही वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे। अंतिम मतदार यादीने बेकायदेशीरपणाची परिसीमा गाठल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रक्रियेमुळे मतदानाची टक्केवारी घसरणार असल्याचा संशय व्यक्त केला जातो। त्यामुळे मतदारांनी आधीच आपल्या नावाची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने समस्त नागरिकांना सुज्ञ मतदारांना नम्र आवाहन करतो। सद्यस्थितीत प्रभाग रचना चुकीची झालेली असताना मतदार याद्यांचाही खूप मोठा घोळ आम्हाला पाहायला मिळाला। एकाच परिवारातला सदस्य तो प्रभागात दुसऱ्या गेला, त्याच्याच परिवारातला सदस्य दुसऱ्या प्रभागात गेला, तर त्यांचे बूथ सेंटर सुद्धा चेंज झालेले आहे। आपण जर वेळेवर निवडणुकीच्या वेळी वोटिंगच्या दिवशी जर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बूथ मिळणार नाही, आपण कोणत्या प्रभागात आहे हे तुम्हाला कळूच शकणार नाही। त्यामुळे मतदाराची टक्केवारी घसरण्यात यात काही दुमत नाही। परंतु सुज्ञ नागरिक मतदारांना या निमित्ताने विनम्र आवाहन करतो की आपल्या मतदार याद्या प्रभागनिहाय, बूथनिहाय नगर परिषद मध्ये जमा झालेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण जावं आणि आपला बूथ क्रमांक, मतदार यादी क्रमांक आणि प्रभाग क्रमांक कन्फर्म करावा आणि नंतर ठरवावं कोणाला मत द्यावं, हे आवाहन या निमित्तानं करतो। सुज्ञ नागरिक या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देतील ही अपेक्षा